नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली, अर्जुन आणि प्रतिमा हे बसलेले असतात आणि त्याच वेळेला प्रतिमा तिच्यासोबत घडलेला सगळा इन्सिडेंट जो आहे तो सायली अर्जुनला सांगत असते. म्हणजे मी जेव्हा गोळ्या वगैरे घ्यायचे तेव्हा मला बरं वाटायचं. सुरुवातीला मला ना काहीच आठवायचं नाही, पण यांच्यासोबत आणि सुमनसोबत राहून ना बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत ना त्या मला समजायला लागल्या होत्या आणि त्यामुळेच मी ना आठवायचा सुद्धा प्रयत्न करत होती, पण मला काही गोष्टी जमत नव्हत्या. त्यात ना या तन्वीची भर असायची. म्हणजे तन्वी ना आहे ती मुद्दामून काही ना काही करायची. म्हणजेच तन्वी ना मला मुद्दामून मी काही विसरते का याची ती वाट बघायची आणि हे सगळं काही मुद्दामूनच ती घडून आणायची. तिला असं वाटायचं की या सगळ्या गोष्टी तिला जमू शकतात, पण यामध्ये ती नेहमीच अपयशस्वी राहिली. म्हणजे मला पण बरं वाटलं आणि हे सगळं त्या गोळ्यांमुळे तिने हे सगळं केलेलं आहे असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे अस्मिता बायाला खेळवत असते, बाहेर उभी असते ती आणि तेवढ्यातच ना चैतन्य तिथे कामासाठी म्हणून आलेला असतो. चैतन्य जेव्हा तिथे येतो तेव्हा अस्मी सोबत बोलत असतो. अस्मीला म्हणत असतो की अस्मिताई चक्क आज तू बाहेर. अगं अस्मिताई रूममध्ये बसणारी शॉपिंग करणारी ही आज अस्मिताई चक्क बाहेर आहे ना. यावर तर माझा विश्वासच बसत नाहीये असंही आता म्हटलं जातं. हो मी बाहेर आहे. मग काय झालं? अरे मी तुला सांगू का, बायासाठी म्हणून का होई ना आईला बदलावच लागतं. म्हणजे तुला मी सांगते काय आहे ना, मी बऱ्याच गोष्टींचा प्रयत्न केला, पण बघ मला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या जमायलाच लागल्या आणि मुळात ना मला या गोष्टी कुठेतरी वाटत होतं की मी करू शकणार नाही, पण या गोष्टी जमल्या त्यातच मला खूप जास्त बरं वाटते. आणि इतरांच्या भरोशावर थांबून काय मिळणार आहे आयुष्यात? उलट आहे ना माझं आयुष्य आता मी सुखकर करायचं ठरवले या बायासोबत. आता चैतन्यला सुद्धा अस्मिताच हे सगळे वाक्य पटत असतात आणि तो तिच्या आता कौतुकही करत असतो. आणि तास वेळेला अस्मिता आणि चैतन्य बोलत असतात. सचिन आता बाहेर आलेला असतो आणि सचिन त्या दोघांनाही एकत्र पाहतो. सचिन जेव्हा दोघांनाही एकत्र पाहतो ना तेव्हा मात्र आता तो अस्मिताकडे बघत असतो. त्याला ना अस्मितावर डाऊट येत असतो. अस्मिता काय करते हा विचार तो करत असतो, कारण सचिनकडे आता सध्या तरी अस्मिताच जराही लक्ष नसतं असंच सचिनला वाटत असते. इकडे चैतन्य मात्र आता बाळाला खेळवत असतो. बाळाला म्हणत असतो की ओय ओय बघ ना इथे. आणि तेवढ्यातच ना तिथे आता सचिन आलेला असतो आणि सचिन जेव्हा समोर येतो तेव्हा तो आता म्हणत असतो की चल मी कामावर चाललेलो आहे, आणि तो बाय बोलून तिकडं निघून जातो. अस्मिताला काही फरक पडत नाही, तो तिच्या आयुष्यात आहे काय आणि नाही काय. दुसरीकडे सायली आणि अर्जुन बोलत बसलेले असतात आणि त्याच वेळेला सायली अर्जुनला म्हणत असते की आपण आता पुढे काय करायचं आहे, काही ठरवलं आहे का? तेवढ्यातच ना जयेशचा फोन आलेला असतो. जयेशचा फोन आलाय म्हणून लगेच अर्जुन कॉल रिसीव्ह करतो. तर जयेश सांगतो की साहेब जरा थांबा, हा या शांताला तुमच्याशी काही बोलायचं आहे. शांताला आता कळलेलं असतं ना तिच्या घरावर नोटीस लागली आहे आणि म्हणूनच तिला बोलायचं असतं. आणि त्याच वेळेला जेव्हा ती आता बोलत असते तेव्हा मात्र ती सांगत असते की साहेब माझ्या घरावर नोटीस लागली आहे, मला जयकडून कळलं आहे. मग आता मला असं वाटतं की निदान माझ्या घरावर जी नोटीस लागली आहे ना त्याबद्दल जरा बघायला हवं, कारण माझं घर असं कसं जाऊ शकतं? मुळात आहे ना माझ्या घरामध्ये काही पेपर्स आहे. ते पेपर्स मी एकदा दाखवतो. ते पेपर्स जेव्हा मी दाखवेन ना तेव्हा सगळ्यांचाच विश्वास बसेल. म्हणजे मला असं वाटतं की पेपर्स दाखवल्यावर माझं घर निदान वाचू शकतं. तुम्हाला तर माहिती आहे माझं हे एकच घर आहे आणि या सगळ्यामध्ये जर मी इथेच अडकून राहिली तर माझ्या हातातून माझं घरही निघून जाईल. पण प्लीज माझं घर माझ्या हातातून जाऊ देऊ नका आणि यासाठी काही ते प्रयत्न करा असं देखील म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात
तेव्हा मात्र आता जो असतो तो तर सरळ आता सांगू लागतो की एक काम करा ना, त्यापेक्षा मी तुम्हाला वेगळं सांगू का, तुम्ही ना जात असाल ना तर सोबत आहे ना, तुमच्या जयला सुद्धा घेऊन जा. तुम्हाला मी एकट्याला जाऊ देणार नाही, कारण ऑलरेडी ना तुमच्याचा जीव हा धोक्यात आहे. प्रिया तुमच्याबद्दल काही करू शकते, तिचा काहीच भरोसा नाही असं देखील आता अर्जुन जो आहे तो सांगू लागतो. त्यावर मात्र हो चालेल, मी जयला सोबत घेऊन जाते. मग तर झालं. हा जयला, तुम्ही द्या फोन, मी जयशी बोलून घेतो. आणि मग जेव्हा आता जयशी बोलायला सुरुवात होते तेव्हा मात्र आता जय सांगू लागतो की काय करायचं आहे सांगा फक्त. मग आता जयला अर्जुन सांगतो की एक काम कर, शांता मावशीसोबत तू सुद्धा तिकडे जा आणि त्यांच्या घरापर्यंत जाऊन ये ना, आता बघून ये. आणि त्यासोबत त्यांच्यासोबत गेलास ना तर मलाही बरं, मला सगळे असे अपडेट करत जा असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा इकडे असणारा अर्जुनही त्याला म्हणतो की काम नीट झालं पाहिजे. हा काही झालं तरी तुम्ही पेपर घ्या आणि लगेच तिकडं निघा, कारण तुमचा जीव धोक्यात आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती. या पेपर्समुळे का होई ना, निदान मी तुम्हाला जायची तरी परवानगी देतोय असं बोलूनच आता त्याने फोन ठेवलेला असतो. इकडे आता प्रियाच्या डोक्यामध्ये ये प्लॅनिंग सुरू असतं, कारण तिला अधिराजला भेटायला जायचं असतं नाईट आऊटसाठी. आणि म्हणूनच ती आता इकडे असणाऱ्या अश्विनसोबत अगदीच प्रेमाने गोडी गुलाबीने वागत असते. म्हणजे अश्विन आपल्यासोबत निदान चांगला तरी वागेल, आपल्यासोबत नीट राहील अशी कुठेतरी तिला आशा असते. म्हणूनच ती अगदी प्रेमाने त्याचं मन जिंकायचा प्रयत्न करत असते. तू आता नाईटसाठी कामाला जाणार असतो, त्यातच ती त्याला पाठीमागून मिठी मारते. आणि काय झालंय, एवढी का खुश आहेस? काही नाही, माझं एवढंच तुझ्यावर खूप प्रेम आहे ना. खरंच ना, तुझ्यापासून ना जराही वेळ मला आता लांब राहवत नाही. बघ अश्विन, मला ना सतत तुझ्यासोबतच असं गुंतून राहावंसं वाटतं. पण आता अश्विन म्हणतो की सॉरी, पण मला जरा जावं लागणार आहे, आज माझी नाईट शिफ्ट आहे त्यामुळे. मग आता तीही म्हणते की ठीक आहे चालेल, तू कामावर जातोयस तर चांगलीच गोष्ट आहे, पण मी तुला एक सांगू का, मला ना जरा सारिकाकडे जायचं होतं. म्हणजे ना आमच्या फ्रेंड्समध्ये ठरलं होतं थोडीशी का होईना पार्टी करायची, आणि म्हणूनच मग आम्ही जाणार आहोत. चालेल का, पण घरी प्लीज सांगू नको. हा मग आता अश्विन म्हणतो की चालेल ठीक आहे, पण सकाळी लवकर ये. हे देखील अश्विनने तिला सांगितलेलं असतं. अश्विन जेव्हा तिला हे बोलतो तेव्हा मात्र आता अश्विनला ती म्हणते की काळजी करू नकोस, मी लवकरच येईन असं देखील आता तिने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा ती या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा मात्र आता अश्विन तिच्यावर अगदीच डोळे झाकून विश्वास ठेवतो. त्याला असं वाटतं की खरंच ना, जे काही होत्य ते एकदम बरोबर आहे. आणि तसाच विचार करतच आता सुरू असतं बोललं. पण दुसरीकडे आता पाहायला मिळतं की प्रिया ही खूप चांगलंच अडकवत असते. आणि प्रिया जेव्हा या सगळ्यामध्ये चांगलं अडकवते ना तेव हा मात्र ती आता म्हणत असते की थक्यू, तू मला इतकं समजून घेतस ना यासाठी. दुसरीकडे सचिन आता अगदीच ना तोंडाला मास्क लावून, काळा कपडा वगैरे बांधून आता तो गेलेला असतो. त्याचं तोंड जराही दिसत नसतं. आणि तो जाऊन त्या वकीलला धमकी देत असतो. त्या वकीलला सांगत असतो की तुला सांगितलेलं काम कुठपर्यंत आलेलं आहे. हो, मला माहिती आहे, महिप्त शेठची काम आपण घेतलेली आहे. मी ती केस हँडल करणार आहे. मी कोणाला सांगतोय न सांगून मला काही काम आहे का? मला हे काम करावंच लागणार, हेही मला माहिती आहे. तुम्ही काळजी करू नका, मी करतो तुमचं काम असं देखील आता सांगण्यात येतं. आणि जेव्हा हे सगळं काही बोललं जातं ना तेव्हा मात्र आता जो सचिन आहे तो म्हणतो की काम हे झालंच पाहिजे, कुठेही मला अलगर्जीपणा चालणार नाही. म्हणजे नाही, मग कसं सोडवणार आहेस? काही नियोजन केलंस का? त्यावर नागराजने मुद्दाम त्यांच्यावर आरोप केले. नागराजनेच खरंतर हे सगळं केलं आणि महिप्तला फसवलं.
हे सगळं काही मी कोर्टात मांडेन. हा अजून काय निर्णय घेतलाय, अजून काय काय ठरवलं सांग, असं बोलून त्या वकिलाकडून सगळ्या गोष्टी काढून घ्यायचा प्रयत्न आता त्याचा सुरू असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की कल्पना आता बसलेली असते आणि मग त्याबरोबर आता सायली अर्जुन म्हणतात की आज प्रिया कुठे गेली. त्यावर कल्पना म्हणते की अश्विनसोबत ते दोघेही जण कुठेतरी बाहेर गेलेत. त्यांचं काहीच प्लॅनिंग ठरलं होतं. मग म्हटलं जातायत दोघं तर काय विचारायचं, कुठे जातायत ते जाऊद, नवरा बायको गेलेत ना म्हणून काही फरक पडत नाही. ते एकटी तर नाही गेली असं देखील. आता इकडे कल्पना जी आहे ती सायली अर्जुनला बोलत असते. मग सायली अर्जुनला सुद्धा बाहेर आईस्क्रीम खायला जायचं असतं म्हणूनच ते आता कल्पनाला मस्का लावत असतात. कल्पना म्हणते तुम्हाला आईस्क्रीम खायचंच आहे ना, बाहेरून ऑर्डर करा आणि घरी बसून खा, पण आता एवढ्या रात्री बाहेर जायची काहीच गरज नाहीये. मी तुम्हाला कुठेही सोडणार नाहीये असं देखील आता सांगितलं जातं. पण सायली अर्जुन म्हणतात की आम्ही सकाळी गेलो होतो तर आलो होतो ना लगेच, आम्ही नाही जास्त वेळ बाहेर थांबणार आणि काळजी करू नका आमच्यासोबत, पुन्हा तसं काही होणार नाही असंही आता बोललं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता खूपच मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो. पण इथे कल्पना जी आहे ती म्हणत असते की बरं ठीक आहे बाबा, ठीक आहे जाऊन या, असंही आता कल्पना म्हणू लागते. कल्पना म्हणते ना तेव्हा सायली अर्जुन खूप जास्त खुश होतात. मग आता त्यांचं ठरतं की आईस्क्रीम खायला जायचं. त्यातच आता सायली अर्जुनला म्हणत असते की काय झालं, शांता मावशींच गेल्यात का? त्या तिथे पेपर घ्यायला, खरंच ना घर आपलं एखादं जाणार असत ना. तेव्हा मनाला खूप टेन्शन असते. जेव्हा आमच्या आश्रमावर सुद्धा अशी वेळ आली होती ना तेव्हा माझी सुद्धा हालत अशीच झाली होती. काहीच कळत नव्हतं त्यावेळेला काय करावं ते, पण नशीब तुम्ही ती केस हँडल केली त्यामुळे इथपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आणि त्यानंतर मात्र अर्जुन जो आहे तो जयला मेसेज करतो. तर जयनी सांगितले की ऑलरेडी आम्ही घरी पोहोचलोय आणि आम्ही पेपर शोधायचं काम करतोय. दुसरीकडे आता सचिनने एक छोटीशी पेस्ट्री आणलेली असते, का तर त्याला सेलिब्रेशन करायचं असतं आणि तो आता अस्मिताला म्हणत असतो की दे ना ह्या बाळाला, इथे मला जॉब लागलाय ना आणि त्यासाठी मी थोडंसं सेलिब्रेशन करायचं ठरवलेय आणि म्हणूनच मी आपल्यासाठी ना मस्त अशी पेस्ट्री आणलेली आहे, आपण कट करूया का? मग त्याच वेळेला तो जेव्हा कट करतो तेव्हा अस्मिताच्या चेहऱ्यावर जराही हसू नसतं. अस्मिता उलट त्याला विचारते की तू कुठे नवीन नोकरीला लागलायस ते तरी सांग. मग आता तो म्हणतो की कंपनीचं नाव आहे ना अजून ठरलं नाहीये, आज ती कंपनी नवीन आहे, सगळं काही नवीन अरेंजमेंट होते. अरे एवढी अरेंजमेंट होते आणि त्याआधीच इंटरव्ह्यू घेऊन कामाला सुद्धा ठेवले का लोकांना? मग आता सचिन म्हणतो की हो, आजकाल अशा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये चालतं असं. मग मला सांग की काय आहे नेमकं तुझं प्रोफाईल? मग आता तो अजूनच कन्फ्यूज होतो, उत्तर देताना टाळत असतो आणि त्यातच अस्मिताने त्याची चोरी पकडली असते. प्रोफाईल काय आहे विचारल्यावर जे माझं तिकडे होतं जेव्हा मी जॉब करायचो तसंच इकडे सुद्धा तेच प्रोफाईल आहे असं काहीच खोटं सांगतो. आणि त्यामुळे आता अस्मिताला खात्री पडते की हा खोट बोलतोय. पण अस्मिताला आता याला नवीन नोकरी लागलेली आहे याचं काहीच चेहऱ्यावर हसू नसतो, आनंद नसतो. हे आता बरोबर या सचिनने ओळखलेला असतो. सचिन विचार करतो की काय झालंय अस्मिताला, अस्मिता एवढी नाराज आहे, तिच्या चेहऱ्यावरही हसू नाहीये, अशी का वागते? असं व्हायला नको असाही विचार ना आता मात्र त्याच्या मनामध्ये सुरू असतो आणि तो आता या सगळ्याचा विचार करतच आता बोलत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं तो म्हणत असतो की नाही काही झालं तरी अस्मिताला आपल्या बरोबरीलाच ठेवायला व आपल्याकडेच खेचायला व जरी आपल्या हातातून निघून गेली तर आपल्याला काही सुद्धा भेटणार नाही असंही तो आता काहीच बोलत असतो. दुसरीकडे मात्र सायली आणि अर्जुन जे आहेत
ते आता आईस्क्रीम खायला गेलेली असतात. अर्जुनने ब्लॅक करंट तर सायलीने स्ट्रॉबेरीज आईस्क्रीम मागवलेलं असतं आणि अर्जुनला ना आज स्ट्रॉबेरीज आईस्क्रीम खायची खूपच जास्त इच्छा असते. म्हणजेच त्याला सायलीच्या उष्ट्याच्या आईस्क्रीम खायचं असतं. मुळात ना आज ब्याच दिवसांनी ते दोघं असं बाहेर पडलेले असतात. त्यामुळे त्यांना एक वेगळाच आनंद झालेला असतो. तेवढ्यातच ना आता जयला कॉल करतात ती लोक आणि विचारतात की काय झालं आहे, सगळं ऑल ओके तर आहे ना. त्यावर तो म्हणतो की हो नका काळजी करू, आम्ही आता पेपर घेतले आहेत आणि आम्ही आता निघतोय, सोबतच आहोत आम्ही असंही. आता तो सांगतो मग बरं झालं, चला पेपर तर भेटलेत ना, आता घरी जा आणि घरी पोहोचल्यानंतर सुद्धा आम्हाला सांगा कारण आम्ही आहोत जागे, असंही आता सांगितलं जातं. मग तो म्हणतो की हो चालेल आणि मग काय अर्जुन जो आहे तो फोन ठेवतो. अर्जुनने फोन ठेवल्यावर सायली म्हणते की खरंच ना एका अर्थी बरं झालं रात्रीच्या वेळात ना आपण या दोघांनाही पाठवून दिलं, कारण पेपरसुद्धा खूप जास्त गरजेचेच होते. तर दुसरीकडे आता सायलीचे उष्ट जे स्ट्रॉबेरीज आईस्क्रीम असतं ते अर्जुनला हवं असतं आणि अर्जुन ते आईस्क्रीम मागत असतो. पण सायली बिलकुलही त्याला ते आईस्क्रीम देत नसते. ती म्हणत असते की नाही, मी माझं आईस्क्रीम देणार नाही, तुमचं तुम्हाला आहे ना, देखा जर तुम्हाला सुद्धा स्ट्रॉबेरी होतं तर आधीच मागवायचं होतं. मग तो म्हणतो की तू ब्लॅक करंटची टेस्ट घे, मी स्ट्रॉबेरीची घेतो. पण सायली या सगळ्याला नकार देत असते. पण अर्जुन मात्र रुसून बसतो आणि अर्जुनच लक्ष सायलीच्या आईस्क्रीमकडे असतं. सायली जी आहे ती अगदीच आवडीने ते आईस्क्रीम खात असते आणि तिची नजर काही आता त्या आईस्क्रीमवरनं हटत नसते आणि त्यामुळेच अर्जुन म्हणत असतो की आज मला काय जराही टेस्टलाही आईस्क्रीम मिळणार नाही वाटतं. सायली म्हणत असते नाही म्हटलं ना तर नाही, आणि असं बोलून ना ती मात्र आता त्याच्याकडं ना ते आईस्क्रीमचं जे बाऊल असतं ते काढून घेते. इकडे मात्र अधिराज आणि प्रिया हे दोघंही जण भेटलेले असतात आणि मग अधिराज आणि प्रिया बोलत असतात. त्याच वेळेला खरंच तुझ्याबरोबर वेळ घालवला ना की कसा जातो ना काहीच कळत नाही. काल आपण भेटलो होतो आणि काल नंतर आज खरंच ना हे एवढं मोठं अंतर होतं. पण त्यावर प्रिया म्हणते की अरे आपण तर कालच भेटलो होतो ना. त्यावर तो म्हणतो की त्याला 35 तास 12 मिनिट 10 सेकंद झालेली आहे, एवढा वेळ झालाय आणि त्याने अगदी टाईम टू टाईम या सगळ्याचा हिशोब ठेवलेला असतो ना. त्यामुळे प्रिया अजूनच इम्प्रेस झालेली असते. प्रिया म्हणत असते की हो तुझंही बरोबरच आहे आणि त्यानंतर मात्र आता प्रिया जी आहे ती बघत राहते आणि ते त्याला म्हणत असते की तुला काय सांगू, मला ना कधी कधी खूप जास्त टेन्शन येतं, खूप भीती वाटते, काय ना काही लोक बघतात आणि मग घरी जाऊन सांगतात ना की मी तुमच्या मुलीला इथे पाहिलीय तिथे पाहिलीय, त्यामुळे थोडसं असं धाकधूक होतं. त्यावर मात्र तो म्हणतो की काळजी करू नकोस, जरी कोणी सांगितलं ना तरी तुझ्या आईबाबांशी बोलायला स्पेशली मी येईन, तू काळजी करू नको. आणि त्यासोबत ना त्याने गिफ्टसुद्धा तिच्यासाठी आणलेलं असतं आणि ते गिफ्ट ना तो तिला देतो. तेव्हा ती खूपच जास्त खुश झालेली असते. पण आता दाखवताना असं दाखवते की तिला ते गिफ्ट नकोय आणि मग ते कसं अरेंज करायचं हा सुद्धा प्रश्न असतो आणि म्हणूनच ती गिफ्ट घ्यायला नकार देत असते. पण अधिराजने तिला आता फोर्स केलेला असतो की तुझ्यासाठीच स्पेशली आहे आणि तुझ्यावर खूप सुंदर दिसेल म्हणून तुझ्यासाठी घेतले. आणि त्याच वेळेला तो तिच्या हातात धरतो. त्यावेळेला तिच्या हाताला चटका लागलेला त्याला दिसतो. मग तो विचारतो सुद्धा हे काय. त्यावर ती म्हणते की काय बोलू तुला जेवण करताना, अरे माझं एवढी बेकार हाल असते ना, सणाच्या दिवशी सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी हे सगळं झालंय, सगळं मला बघावं लागतं, बघ घरातलं, अगं एवढं सगळं करतेस हो, आईला जमत नाही ना, त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात, काय करणार असंही आता ती म्हणत असते. त्यावेळेला तो तिच्या हातावरंना अगदीच अलगदपणे तिच्या हाताची किस घेत असतो. इकडे आता अर्जुन थोडा रुसलेला आहे, फुगलेला आहे.
हे मात्र आता सायलीला दिसत म्हणूनच मग सायली अर्जुनला म्हणते की तुम्हाला माझा आईस्क्रीम हव्य का थांबात येते आणि असं बोलून मुद्दामुळे ना अर्जुनला ते आईस्क्रीम द्यायला जाते आणि अर्जुनच्या नाकालाच ते आईस्क्रीम लागतं. मग अर्जुनच्या नाकाला ते आईस्क्रीम लागल्यामुळे सायली अर्जुनकडे पाहून हसते आणि अर्जुनला म्हणते की खरंच ना आता तुम्ही स्ट्रॉबेरी जोकर दिसताय. असं बोलून जेव्हा ती हसते ना तेव्हा मात्र आता अर्जुनला सुद्धा आनंद होतो. अर्जुन म्हणतो की बायको, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी ना मला कितीही हसावं लागलं, कितीही नखरे करावे लागले ना, तरीही मी करायला तयार आहे. आता सायली मात्र त्याला न भरवता फक्त नाकालाच त्याच्या आईस्क्रीम लावते आणि त्यानंतर त्याला चिडवत असते, अगदीच ना स्ट्रॉबेरी जोकर दिसताय म्हणून. पण तिने आता त्याला काही भरवलेलं नसतं आणि त्यामुळे तो थोडा अजूनही नाराज असतो. त्याच वेळेला आता सायली ही अर्जुनला म्हणते की तुम्हाला खरंच आईस्क्रीम खायचंय का हो, खायचंय? तू देणार आहेस का मला? सायली म्हणते की हो आणि असं बोलून सायली आता त्याला स्वतःच्या हाताने ते आईस्क्रीम भरवते आणि तेव्हा अर्जुनला स्ट्रॉबेरी फ्लेवरच आईस्क्रीम खूप जास्त आवडतं. तर आता अर्जुन सुद्धा सायलीला ब्लॅक करंट त्याने जे आईस्क्रीम घेतलेलं आहे ते भरवतो आणि मग जेव्हा तिलाही ते आईस्क्रीम आवडतं तेव्हा अक्षरशः त्या दोघांनी ठरवलेलं असतं की या आईस्क्रीमच्या बाऊलची अदलाबदल करायची, कारण ह्याला स्ट्रॉबेरी आवडतं आणि हिला आता ब्लॅक करंट आवडतं आणि त्यामुळे आता दोघेही जण बाऊलची अदलाबदली करतात. आणि त्याच वेळेला सायली म्हणत असते, आज कित्येक दिवसानंतर आपण असे बाहेर पडलो, एक नवरा बायको म्हणून जगलो. म्हणजे प्रिया अशा वागण्यामुळे ना खरंच ना आपला दिवस कसा जातो. आपण हे सगळे पुरावेच गोळा करत बसतो पण आपल्या हाती काहीच ब्याच गोष्टी लागतात. पण त्यातूनही आपण एक एक गोष्ट जपून ठेवलेली आहे आणि या जपून ठेवलेल्या गोष्टीमुळेच आपल्याला प्रियाच भांड खोडता येणार आहे आणि आपली ही मेहनत कुठेही वाया जाणार नाही, हेही मला माहिती आहे. असेही आता सायली अर्जुनला बोलत असते. अर्जुनही म्हणतो की तू बोललीस ते अगदी बरोबर बोललीस. ब्याच दिवसांनी आपण हे असं बाहेर पडलेलो आहे ना, तर थोड का होई ना बरं वाटते, रिलॅक्स वाटते. असंही आता बोललं जात असतं. दुसरीकडे आता प्रिया आणि त्याचसोबत अधिराज आता बसलेले असतात. तर अधिराजने प्रियाचा हात घट्ट धरलेला असतो. तो तिला म्हणतो की मी तुला सोडायला येऊ का? पण ती म्हणते की नको. आता पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की आत्म्यांमध्ये पसरलेलं असतं की अर्जुनच्या गाडीमध्ये डेड बॉडी सापडले. अर्जुन खुनी आहे आणि पोलिसांनी त्यांना अटक केली आणि ही गोष्ट जेव्हा कल्पना प्रतापला समजते त्याचबरोबर प्रतिमा सुद्धा धावत आलेली असते आणि सायली मात्र खूप मोठ्या धक्क्यात असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.